हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संवेद नाथ संवेद नाथ संवेद। माझ्या मित्रांनो, माझ्या लाडक्या बाळांनो, आता व्रतादिराज सुरू होतोय। आपल्याला प्रत्येकाला व्रतपुष्प हवं असतं आणि दरवर्षी साधारणपणे मी एक व्रतपुष्प जाहीर करतोच। मग ते व्रतपुष्प जाहीर करतो म्हणजे घोषणाबाजी नसते। माझ्या प्रेमाने मनापासून मी माझ्या आईला साथ घालतो। ह्या वर्षीसाठी बेस्टेस्ट काय हे तिला विचारून घेतो। तिला विचारल्याशिवाय मी खरंच काही करत नाही आणि तिला सांगितल्याशिवाय काही कुठली गोष्ट सुरू होत नाही, होऊ शकणार नाही। ह्या वर्षी मी तुमच्यासोबत 2 व्रतपुष्प ठेवतोय। एक म्हणजे शुभंकर स्तवन आणि दुसरा म्हणजे घोर कष्टधर स्तोत्र। ह्याचा अर्थ दोन्ही करायची स्तोत्र ह्याची असं नाही, परंतु ज्याला दोन्ही करायची असते त्यांनी दोन्ही करायला हरकत नाही। पण यापैकी एक स्तोत्र म्हणजे घोर कष्टधर एक किंवा शुभंकर स्तवन एक असं घेऊन आपण व्रतराज केला अधिक सुंदर आहे। तुम्हाला त्यापेक्षा सगळे वेगळे जवळ घ्यायचं असेल, दादाने काही स्पेशल सांगितलं असेल कोणाला, तर त्याला काहीच हरकत नाही। ते उलट करणं जास्त उचित आहे। मनापासून करा, प्रेमाने करा। हे वर्धमान व्रतादिराज आहे। म्हणजेच काय, प्रत्येक पवित्र गोष्ट, चांगली गोष्ट म्हणजे चांगलं प्रारब्ध सुद्धा वर्धमान करणार आहे, म्हणजे वाढवणार आहे। अर्थात जे म्हणून वाईट आहे, चुकीचं आहे, त्रासदायक आहे, त्याचा क्षय करणार आहे। तर एक शुभंकर स्तवन आहे, दुसऱ्या बाजूला घोर कष्टधरण आहे। घोर कष्टांचा नाश करणार आहे। घोर कष्टांना म्हणजे त्रासाला, पीडाला, अडचणींना, बाधांना नाहीसे करणार आहे। आणि शुभंकरा म्हणजे ती आदिमाता जी सर्व शुभ करणारी आहे। कुदृष्टी, कुमंत्र, कुबुद्धी सगळं काही नाश करणारी आहे। सगळं म्हणून जे काही कु म्हणून आहे ते नाश करणारी आहे। कुठल्याही निवडा किंवा दोन्ही निवडा, माझं प्रेम तुमच्याबरोबर सदैव आहेच आणि कायम राहील। हरिओम श्रीराम अंबज्ञ। लव यू माय किड्स, लव यू ऑल।